इचलकरंजी महानगरपालिकेच्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पात सांडपाण्यावर प्रक्रिया केली जाते। मात्र आज दुपारी विश्वास बालीघाटे यांनी केलेल्या पाहणीत या प्रकल्पामधून प्रक्रिया न केलेलं सांडपाणी थेट चेंबरमधून पंचगंगा नदीत मिसळत असल्याचं समोर आलं। प्रदूषित पाण्याचा शेतीला मोठा फटका बसत असून याबाबत संबंधित विभागानं हे सांडपाणी रोखण्यासाठी त्वरित उपाययोजना करावी, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा दिलाय। कितीतरी वर्ष झालं आम्ही या प्रदूषणाच्या पाण्यासाठी आज भांडतोय। हे इचलकरंजी नगरपालिकेचं महानगरपालिकेचं एटी प्लांट आहे आणि हे पाणी सगळं हे पाणी इथं येत आहे। आता एवढं इथं घाण व्हायला आहे। असंच हे खालनं पाईपलाईन मधनं तिथं वाड्यात गेलेलं आहे आणि तेच पाणी त्या आपल्या महापौर आता तिथं या लागलंय त्या पंचगंगा नदीत जो मिसळतंय, त्या मिसळल्यामुळं आमच्या आरोग्याला धोका निर्माण होतोय। आमचे शेती ह्या पाण्यामुळे बिघडत आहे आणि यामुळे गॅस्ट्रो होणे, कावीळ होणे, अंगाला खाज सुटणे हे प्रश्न निर्माण होत आहेत। आणि ह्याचबरोबर शासनानं आरोग्य विभागानं याच्यात गंभीर दखल घेऊन लवकरात लवकर ती निर्णय लावावा या पाण्याचा, नाहीतर आम्हाला उग्र आंदोलन छेडल्याशिवाय राहणार नाही। पाहणीवेळी राजू माणगावकर, सुभाष चौगुले, यशवंत चंदुरे, शीतल दणाणे, संजू मालगावे तसंच शेतकरी उपस्थित होते।